लहान मुलांच्या मनात कधी काय चालू असतं ते कोणालाच कळत नाही। त्यांना सारं काही खेळच वाटतं। त्यांच्यासाठी त्यांच्याच अडचणी सगळ्यात मोठ्या असतात आणि त्या सोडवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात। अशीच एक गमतीशीर घटना अमेरिकेत घडली, जिथे एका 4 वर्षाच्या चिमुकल्यानं आपल्या आईवर रागून पोलिसांना फोन लावला आणि आपली आई वाईट काम करते त्या आईला तुरुंगात टाकायला सांगितलं। त्यानंतर पोलीस घरी आले आणि पोलिसांनी घरातलं दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। या चिमुकल्याला त्याच्या आईवर खूप राग आला होता। राग इतका की त्यानं ताबडतोब इमर्जन्सी नंबरवर फोन लावला आणि पोलिसांना सांगितलं, माझी आई खूप वाईट आहे, ती वाईट काम करते, तिला लवकर पकडा आणि तुरुंगात टाका। मुलाचा आवाज ऐकून पोलिसही धास्तावले आणि त्याच्या ताबडतोब घरी आले। पोलिसांना पाहून आईनं विचारलं, काय झालं, सगळं ठीक आहे ना? पोलिसांनी विचारलं, तुम्ही काय केलं? तुमच्या मुलाचा फोन आला होता। आईनं हसून सांगितलं, मी काही नाही केलं, फक्त आईस्क्रीम खात होते। त्यानंतर पोलिसांना सगळं प्रकरण कळलं, ज्यानंतर त्यांनाही हसू आवरत नव्हतं। मग पोलिसांनी मुलाला विचारलं, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आईला तुरुंगात टाकायचं आहे का? मुलानं लाजून मान खाली घातली आणि मला सांगितलं, मला आता तसं वाटत नाहीये।